मित्रांनो, आम्ही आज आलो आहे इथं पोहण्यासाठी कोयना नदीला. तर आमचं पोहून वगैरे झालं आणि बाबा म्हणले की या जरा बसूया बघूया. आणि बघतोय तर इतकं स्वच्छ पाणी, इतकं वाहतं, म्हणजे इतकं चांगलं अप्रतिम वाहतं पाणी आहे ना. तर पोहाय पण इतकी मजा येते ना की बासच. तर तुम्ही कधी आलात कराडात तर किरपे या गावात येऊन या नदीला येऊन नक्कीच भेट द्या. सुपने बाळा बोला मग तू बोल. नमस्कार. बोल की, सांग की कुठं आहे आता? आम्ही सुपण्यात कृष्णा नदीला पोहायला आलो. कृष्णा का कोयना? कोयना कोयना. मग कृष्णा कसं म्हणताय? हा सुपण्यात जाणारा एनक्यावरून येणारा पूल आणि पुढं सुपणे गावात जातो. ही बघा, हे संत वाहणारी अशी कोयना आणि सुजलाम सुफलाम सुपणे गावाला आणि पंचकृषीला करणारी ही कोयना नदी. कोयना नदीत मध्यावर असणारी ही मुलं स्वच्छंदपणे पोहतात. हे बघा, आणि मुलं मस्तपैकी पोहले आहेत. आमोग आता कसं पोहलाय, खेळतोय पाण्यात खेळाय मुलांना किती मस्त वाटतं. खरं स्विमिंग टँकला जाता येतं. पाण्याची शुद्धता, पाणी एवढं शुद्ध आहे की खालचं सुद्धा दिसतंय पाणी, असं वाहतं पाणी आहे आणि इतकं पाणी शुद्ध आहे. अमोगनं पाण्याची बघा जर अमोग या पाण्यानं चुरा भरायला लागलाय. नशीब पाणी पेलं नसेल का? पेलंयस काय माणसं पितात मग सुपण्यात माणसं फिल्टर झालेलं असते पाणी. ते पाण्यात खेळाय मुलांना मजा वाटते. आंघोळ केली तरी पण बराच वेळ पाण्यात रेंगायत बसलेत. ऊन चांगलं तापतंय, खालून थंड पाणी आहे. उन्हाळ्यात यासारखं स्वर्ग सुख नसावं. माणसांना पाणी उन्हाळ्यात बघायला मिळत नाही, पण त्या पाण्याचा आस्वाद घेऊन त्या पाण्यात स्वच्छंद आंघोळ करण्यात वाहत्या पाण्यात उन्हाळ्यात बसायची संधी किंवा सौभाग्य आम्हाला या कोयना नदीमुळं लाभतं आहे. मुलांनासुद्धा हे करायला, खेळायला, बागडायला पाण्यामध्ये मस्त वाटतं आहे. आंघोळ केलेत मुलांनी अगोदर.